महाराष्ट्राच्या मातीतील एक अशी कलावंत जिने आयुष्यभर लोकांना आनंद दिला, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र संघर्षाची अखंड लढाई लढली। आज देशभरात चर्चा आहे अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी इठा सिनेमाची। कारण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे लावणी आणि तमाशा विश्वातील एक अजरामर नाव, लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर। टीझरमधील एक प्रसंग पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे हा प्रसंग केवळ सिनेमाचा भाग नाही, तर विठाबाईंच्या खऱ्या आयुष्यात घडलेली घटना आहे। विठाबाई नारायण गावकर नेमक्या कोण होत्या, त्यांची जीवनगाथा या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्वेता, आझाद मराठीवर आपले स्वागत आहे। मंडळी, जुलै 1935 मध्ये पंढरपूर येथे जन्मलेल्या विठाबाईंचं बालपण तमाशाच्या फडातच गेलं। आजोबा आणि वडिलांचा स्वतःचा तमाशाचा फड असल्यामुळे लावणी, गवळण आणि वगनाट्य हे त्यांचं शिक्षण, हेच त्यांचं जग बनलं। वयाच्या अवघ्या 10 ते 12व्या वर्षी त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि पुढे आपल्या कलेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं। पण या प्रवासात सुखापेक्षा दुःखच जास्त होतं। समाजाचा तिरस्कार, आर्थिक संकट, अपमान आणि असंख्य अडचणी, या सगळ्यांशी दोन हात करत विठाबाईंनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात हृदयस्पर्शी आणि थरारक प्रसंग घडला तो एका तमाशाच्या प्रयोगादरम्यान। विठाबाई 9 महिन्यांच्या गरोदर होत्या। स्टेजवर रक्तात न्हाली कुऱ्हाड हे वगनाट्य सुरू होतं। शेकडो प्रेक्षक त्यांच्या सादरीकरणात रंगून गेले होते आणि त्याच वेळी त्यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या। सामान्य माणूस असता तर कदाचित त्या क्षणी सर्व काही थांबवलं असतं, पण विठाबाई थांबल्या नाहीत। असह्य वेदना सहन करत त्यांनी आपला अभिनय आणि नृत्य सुरूच ठेवलं। जेव्हा वेदना सहन होईनाशा झाल्या, तेव्हा त्या स्टेजच्या मागे असलेल्या तंबूत गेल्या आणि तिथेच त्यांनी एका मुलीला जन्म दिला। तो क्षण कल्पनाही करता येणार नाही असा होता। ना डॉक्टर, ना हॉस्पिटल, ना कोणती सुविधा। असं म्हणतात की विठाबाईंनी स्वतः एका दगडाने बाळाची नाळ ठेचून तोडून टाकली। अंगावरचं ओलं पण ही नीट सुकलं नव्हतं आणि काही मिनिटातच त्यांनी कपडे बदलले आणि पुन्हा एकदा त्या रंगमंचावर उभा राहिल्या। ढोलकीचा ताल सुरू झाला। प्रेक्षकांना काहीच कल्पना नव्हती की काही मिनिटांपूर्वीच या कलाकाराने एका नव्या जीवाला जन्म दिला आहे। आणि मग डोळ्यात वेदना, मनात जबाबदारी आणि चेहऱ्यावर कलाकाराचं स्मित घेऊन विठाबाई पुन्हा नाचू लागल्या। हा फक्त नृत्याचा क्षण नव्हता, हा एका आईचा संघर्ष होता, हा एका कलाकाराचा कलेवरील निस्सीम प्रेमाचा पुरावा होता आणि हा त्या स्त्रीच्या जिद्दीचा इतिहास होता, जिने स्वतःच्या वेदनांपेक्षा प्रेक्षकांच्या आनंदाला अधिक महत्त्व दिलं। त्यांनी जन्म दिलेली ती मुलगी पुढे लोकप्रिय लावणी नृत्यांगना मंगलाताई बनसोडे म्हणून ओळखली गेली। विठाबाईंची कला फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही। 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान त्यांनी आपल्या कलापथकासह सीमेवर जाऊन जवानांचं मनोबल वाढवलं। त्यांच्या योगदानाची दखल घेत भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना सन्मानित केलं। पण आयुष्यभर लोकांना आनंद देणाऱ्या या महान कलाकाराच्या वाट्याला शेवटच्या काळात गरिबी आणि हाल अपेष्टा आल्या, तरीही त्यांनी कलेची साथ सोडली नाही। आज त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाकडून तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार दिला जातो। आणि आता श्रद्धा कपूरच्या इठा सिनेमाच्या माध्यमातून नव्या पिढीला पुन्हा एकदा समजणार आहे की विठाबाई नारायण गावकर हे केवळ एक नाव नव्हतं, त्या एक संघर्ष होत्या, त्या एक प्रेरणा होत्या आणि त्या महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान होत्या। या विषयाशी संदर्भात आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।